महाराष्ट्रात 28 जून 2026 रोजी होणारी TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट परीक्षेच्या अवघ्या काही तास आधीच एक धक्कादायक प्रकार उघडीस आलेला आहे. भिवंडी पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली की काही जण पेपर मोठ्या रकमेत विकण्याच्या तयारीत आहेत. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून कारवाई केली आणि 3 आरोपींना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात समोर आलेले आहे की TETचा पेपर तब्बल 1.5 कोटी रुपयाचा विकण्याचा कट रचला गेला होता. तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा धागा समोर आलेला आहे. आरोपीपैकी एक हरियाणा तर दोघे बिहारचे असून संपूर्ण रॅकेट दिल्ली कलेक्शन असल्याचा संशय असा पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे तपासाची व्याप्ती आता महाराष्ट्राबाहेर वाढलेली आहे. जप्त करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेत अनेक प्रश्न मूळ TET प्रश्नपत्रिकेची जुळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेने विद्यार्थ्यांच्या हितासाठी 28 जून TET परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे. या घटनेमुळे हजारो विद्यार्थ्यांचा मोठा मानसिक आणि आर्थिक त्रास झालेला आहे. आता या रॅकेटमागे मुख्य सूत्रधार कोण, पेपर कुठून लीक झाला आणि आणखीन किती लोक या प्रकरणात सहभागी आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.